महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. तो जो नेता होता माझ्याबरोबर, तो असं म्हणाला की ह्यांची ही प्रथा आहे, परंपरा आहे आणि हे चालू राहते वर्षानुवर्षे, तुम्ही काय फार लक्ष देऊ नका. हे मुसाहार लोक आहेत. म्हणजे मुसाहार समाज हा बिहारमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो आणि ते उंदीर खातात म्हणून त्याला मुसाहार असं म्हणतात. याच भागामध्ये रामरती नावाच्या एक देवी होत्या आणि देवी या अर्थाने रामरती देवी हे नाव होतं त्यांचं. त्यांनी जमिनीसाठीचा लढा उभा केला होता. म्हणजे त्या या मुसाहार समाजातल्या होत्या आणि सावकारांनी ज्या जमिनीवरती कब्जा केला होता त्या जमिनी सोडवण्यासाठीचा एक मोठा लढा या तथाकथित अशिक्षित स्त्रीने उभा केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपण अशा प्रकारचा आहार करू नये, आपल्या मुलांनी शाळेत गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आपण चांगले कपडे घातले पाहिजे आणि आपण माणसासारखं राहिलं पाहिजे असं त्या सांगत होत्या. कोर्टामध्ये जमिनी सोडवण्यासाठीचा लढा अनेक वर्ष त्या लढत असताना एक दिवस अचानक त्यांचा मृतदेह त्यांच्या घरामध्ये आढळून आला. मी जेव्हा शेवटचं त्यांना भेटलो तेव्हा त्या असं म्हणत होत्या की खूप महत्वाचं वाक्य ते बोलून गेल्या की श्रमिक माणसाला न्याय सहजासहजी मिळत नाही, तो झगडून मिळवावा लागतो, शासन कुठलंही असो. वर्तनाची वारंवारता ही श्रद्धेमध्ये रूपांतरित होते आणि त्या भागातल्या त्या नेत्यांचं असं म्हणणं होतं की रामरती देवी यांनी धर्म पाळला नाही आणि त्या जातीची चौकट मोडून वागल्या. जात ही मनाची अवस्था असते आणि धर्माने ती बिंबवलेली असते. ते बाबासाहेब असं म्हणायचे की देयर इज रिलिजन ऑफ रूल्स अँड रिलिजन ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे तत्वांचा धर्म असतो आणि नियमांचा धर्म असतो. आपण कोणता धर्म पाळतो यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. धर्म ही संज्ञा आणि संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण एकूण समाजशास्त्रीय रचनेमध्ये धर्माची खूप मोठी भूमिका आहे. धर्म हा शब्द येतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे धारण करणारा, धारणा करणारा, पोषण करणारा, आधार देणारा, अशा प्रकारे हा शब्द येतो. ऋग्वेदामध्ये धर्म या अर्थी तो शब्द ज्यावेळी म्हणजे जवळजवळ 56 वेळा तो शब्द येतो. तो या अर्थी येतो की ज्यावेळी तुम्ही रिच्युअल्स करता किंवा ते यज्ञ वगैरे करता त्या संबंधी करावयाचे नियम या अर्थाने येतो. धर्माची नेमकी व्याख्या काय हे समजल्याशिवाय आपल्याला बाबासाहेबांच्या मनात असलेली समाजाची रचना समजून घेता येत नाही. महामोपाध्याय पावा काढेल हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रामध्ये या सगळ्या व्याख्यांची सांगड घालून एक व्याख्या तयार केली आणि ती व्याख्या अशी होती. थोडं लक्ष करून ऐका म्हणजे मी पुढं काय म्हणतो आहे याचं सूत्र लक्षात येईल. पावा काढेल असं लिहिलं, आर्यांच्या समाजाचा एक घटक म्हणून त्या त्या वयातील त्या त्या जातीच्या व्यक्तींची जबाबदारी, अधिकार आणि कर्तव्य म्हणजे धर्म. मी परत रिपीट करू. आर्यांच्या समाजातील एक घटक म्हणून त्या त्या वयातील त्या त्या व्यक्तींच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि कर्तव्य म्हणजे धर्म. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सत्यम वदं धर्मचरम असं जो येतो किंवा असतो मा सत्यमय हा जो मंत्र येतो, याच्यामध्ये प्रत्येक धर्म हा सत्य सांगण्याचा दावा करत असतो. मग कोणतं सत्य हे सत्य आहे आणि सत्याकडे पाहायचं कसं? कारण धर्माची रचना, धर्म सत्य सांगण्याचा दावा करतो ते सत्य, ही रचना समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढचा गुंता सुटत नाही. अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला मी सत्याकडे पाहण्याचे प्रकार सांगतो. एक प्रकार असतो पॉझिटिव्हिझम. आता मला मराठी यासाठी शब्द सापडला नाही.
पण पॉझिटिव्हिझम काय करतो की पॉझिटिव्हिझम असं सांगतं की सत्य एकच आहे, सर्वत्र आहे, सर्वज्ञ आहे, ओमनी प्रेझेंट आहे. म्हणजे एकच सत्य आहे, ज्याला आपण शब्द प्रामाण्य असं म्हणू. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही सत्याला वाव नाही, सत्य एकच आहे. दुसरा सत्याचा प्रकार येतो कन्स्ट्रक्टिव्हिझम, किंवा एखादी व्यक्ती आणि एखादा समूह सत्य निर्माण करत असते आणि सत्य एकच नसतं. एखादा व्यक्ती आणि एखादा समूह सत्य निर्माण करत असतो आपण म्हणतो. तिसरा एक अप्रोच आहे, ज्याला आपण दृष्टी म्हणू किंवा पर्स्पेक्टिव्ह, देखी असं म्हणू. तो प्रॅग्मॅटिझम आहे. म्हणजे काय, जे उपयुक्त आहे ते सत्य आहे. आत्ता जे आपल्याला उपयुक्त आहे ते सत्य आहे, हा सत्याकडे पाहण्याचा एक प्रकार आहे. आणि मग ज्याला आपण क्रिटिकल रिअलिझम म्हणतो, चिकित्सक पद्धतीकडे सत्याकडे पाहण्याचा जो मार्क्सिस्ट प्रकार आहे, त्याला आपण असं म्हणतो की समाजामध्ये असलेली जे वेगवेगळी सत्तास्थानं आहेत, त्या सत्तास्थानांच्या भोवती सत्य निर्माण होत असतं. सत्ता कुणाच्या हातात आहे त्याच्यावरती सत्य अवलंबून असतं. म्हणजे सत्याकडे पाहण्याचे हे वेगवेगळे प्रकार आपण जेव्हा विचारात घेतो, तेव्हा असं सत्य सांगणाऱ्या धर्मांच्या आधारे असलेली समाज रचना ती कशी असेल आणि त्या समाज रचनेमध्ये आपल्याला न्याय कसा मिळवता सूचित माणसाला. बाबासाहेबांनी समाज रचनेच्या बाबतीत जे काही लिहिलं त्यातून हे सूत्र आपल्याला समजतं की धार्मिक सामाजिक रचना असते, आर्थिक रचना असते आणि राजकीय रचना असते. म्हणजे माणसातील संबंध यातून समाजाची निर्मिती होते असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा माणसातील संबंध हे त्या व्यक्तीवरती अवलंबून नसतात, तर ती व्यक्ती एका वर्गाचा प्रतिनिधी असते. म्हणजे मी जेव्हा तुमच्याशी संवाद साधतो आहे, तुम्ही जेव्हा माझ्याशी संवाद साधता आहात, आपण एकमेकांशी जेव्हा संवाद साधतो आहोत, तेव्हा आपण आपापल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करत असतो. वर्गीय रचनेचा उदय जगभर सगळीकडे झाला, तो भारतामध्येही झाला. फक्त एक गोष्ट काय झाली की भारतामध्ये वर्ग बंदिस्त झाले. ही खूप महत्वाची गोष्ट यासाठी आहे. जात म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बंदिस्त वर्ग आहे. कास्ट इज नथिंग बट एनक्लोज्ड क्लास, अशी व्याख्या बाबासाहेबांनी केली. आणि ही खूप मूलभूत आणि महत्वाची व्याख्या आहे असं मला वाटतं. मग अशा समाजामध्ये जिथं वर्गीय संबंध हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या न्यायावरती आधारित नसतात, तेव्हा त्या समाजामध्ये असणाऱ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक सत्ता ज्या असतात, त्याच्या संस्था ह्या व्यक्तीशी कशा वर्तन करतात. मी सांगतो ते लक्षात येते ना. म्हणजे मी एक सूत्र मांडतोय या पद्धतीने की आर्थिक, सामाजिक, धार्मिक रचना असतात. या रचनांच्या मध्ये व्यक्तींचे संबंध यातून समाज जरी बनत असला तरीही व्यक्ती ही वर्गाची प्रतिनिधी असते आणि त्यांचे संबंध हे स्वातंत्र्य, समता, बंधुता या न्यायावरती अवलंबून किंवा आधारित नसतात. समाजामध्ये ज्या आर्थिक, धार्मिक, राजकीय संस्था असतात त्यांची स्वतःची प्रभाव क्षेत्र असतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं प्रभाव क्षेत्र आहे सत्ता. या समाज रचनेमध्ये सत्ता याचा अर्थ कुणावरती वर्चस्व गाजवणे असे नाही, पण मी माझ्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वागवू शकतो. कोणतीही बळजबरी न करता मी तुम्हाला मला पाहिजे तसं वागवू शकतो, म्हणजे सत्ता. म्हणजे धार्मिक सत्ता, राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता या पद्धतीने सत्ता गाजवत असते. दुसरा जो भाग येतो म्हणजे सत्तेचा प्रभाव, या धार्मिक, आर्थिक, राजकीय सत्तांचा प्रभाव कशावरती असतो, तो सामाजिक प्रतिष्ठेवरती असतो. म्हणजे अभिजनांचे आचार, विचार, रूढी आणि परंपरा
यांचं पालन करणं, त्याविषयीचं आकर्षण वाटलं, ते वाढत राहावं, त्यातून वर्तनाच्या श्रद्धा निर्माण होत जातात. यासाठी ही सत्ता केंद्र काम करत असतात. तिसरा आणखी महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे सत्तेचं प्रभाव क्षेत्र जे आहे किंवा या संस्थांचं प्रभाव क्षेत्र आहे आणखी कुठं असतं, ते मूल्यांच्यावरती असतं. म्हणजे मूल्य म्हणजे काय, एखादं मूल्य आपण असं मानतो म्हणजे नेमकं काय मानतो. मूल्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्याला आपण कोर बिलीफ म्हणतो किंवा स्टँडर्ड्स म्हणतो, ज्या भोवती आपल्या सगळ्या विचारांची रचना केंद्रित असते, त्याला आपण मूल्य असं म्हणतो. काही मूल्य, प्रमाण मूल्य ही कालस्थायी असतात आणि काही चिरस्थायी असतात. त्यातली कालस्थायी मूल्य कुठली आणि चिरस्थायी मूल्य कुठली हे ठरवण्याचं काम सुद्धा या आर्थिक, सामाजिक, राजकीय सत्ता ठरवत असतात. एक महत्वाचं गृहीतक महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांनी मांडलं ते असं की भारतीय परंपरा, प्रथा, परंपरा, रूढी ज्या मूल्यांवरती आधारित आहेत ती सर्वच मूल्य आदरणीय नाहीत. ही गृहीतकं नाकारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, नवीन समाज रचना करता येत नाही. ते असं म्हणाले याचं कारण असं होतं की ह्या ज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय सत्ता असतात यांचे हितसंबंध एकमेकाशी घेतलेले असतात आणि या सगळ्या सत्ता एकमेकाच्या हातात हात घालून शोषित माणसाचं शोषण जास्तीत जास्त कसं करता येईल यासाठी काम करत असतात. म्हणजे सत्ताधारी वर्गाला, म्हणजे सत्ताधारी म्हटल्यानंतर आपण राजकारणच नव्हे पण आर्थिक आणि धार्मिक सत्ता या अर्थाने सुद्धा म्हणतो, या सत्ताधाऱ्याला 20% लोकांचा पाठिंबा पुरेसा असतो, 80% लोकांची त्याला गरज नसते. याचं कारण असतं की आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक सत्ता ज्या लोकांच्या हातात असते त्यांना हे माहीत असतं की उरलेले 80% लोक जे आहेत ते ह्या 20% लोकांच्या मूल्यांभोवतीच आपली जीवनाची सगळी उभारणी करतात आणि ते त्यांच्या पाठीमागे मेंढरांसारखे धावत येतील. त्यामुळे 80% लोकांचा विचार सत्ताधारी करत नाही. 2 उदाहरणं तुम्हाला मी यासाठी देतो. रशियामध्ये काय चाललंय आपल्याला माहिती आहे. म्हणजे रशियामध्ये चर्च ही संस्था इतकी प्रबळ होती. माझी एक सहकारी नटालिया हिने ऑक्सफोर्डमध्ये असताना खूप चांगला प्रबंध याच्यावरती लिहिला. तिने असं लिहिलं की धर्मसत्ता आणि राजसत्ता ह्या एकमेकाशी हातात हात घालून कशा काम करतात. तर रशियामध्ये पुटिननी जेव्हा सत्ता ताब्यात घेतली होती तेव्हा चर्च असं म्हणत होतं की सर्वत्र शांती नांदू दे, हा आपल्या धर्माचा एक मूलभूत पाया आहे आणि त्यासाठी पुतिन काम करत आहे. अगदी महिनाभरामध्ये पुतिननी जेव्हा युक्रेनवरती आक्रमण केलं तेव्हा तिथल्या चर्चमधल्या सगळ्या पादरींनी, फादर्सनी एकमुखीपणाने पुतिनला पाठिंबा दिला आणि पुतिन हे कसे नवे प्रेषित आहेत अशा प्रकारची मांडणी चर्चने करायला सुरुवात केली. ती मुळातून वाचण्यासारखी आहे. म्हणजे राजसत्तेला धर्मसत्तेचा पाठिंबा होता आणि अर्थसत्ता तर पुतिनने ऑलरेडी सगळी हातामध्ये घेतलेली होती. त्या तिन्ही सत्ता एकमेकाच्या हातात हात धरून काम करताना निर्माण काय झालं तर पुतिनचं एक नवं स्वरूप आपल्याला डोळ्यासमोर उभं राहिलं. अगदी आपल्याकडचं उदाहरण आपण घेऊ. म्हणजे मी परवा शिवाजी राजांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये सांगत होतो, मी गेली 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या आणि त्या आत्महत्येनंतर त्या ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांचं काय होतं याच्यावरती काम करतो आहे. सरासरी महाराष्ट्रामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. कुठल्याही धार्मिक सत्तेला असं का वाटलं नाही की एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत, आपण तो प्रश्न हातात घेऊ. कुठल्या राजकीय सत्तेला असं का वाटलं नाही की या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला हवं. कुठल्या आर्थिक सत्तेला असं का वाटलं नाही की शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे, आपण तो सोडवायला हवा. मला असं वाटतं याचं कारण हे आहे की शेतकरी जेव्हा मतदानाला जातो तेव्हा तो वर्ग म्हणून मतदान करत नाही, तो जातीसाठी आणि धर्मासाठी मतदान करतो. त्यामुळे अर्थसत्ताना आणि राजकीय सत्ताना, धार्मिक सत्ताना ही माहिती आहे की आपण त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तरी ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक हे सत्ता संबंध आहेत ते एकमेकाच्या हातात हात घालून जेव्हा काम करतात
तेव्हा शोषित माणसाला न्याय दुरापस्त होतो. न्याय मिळवणं ही अतिशय कठीण गोष्ट होऊन जाते. आणि मग सामाजिक न्याय आपल्याला मिळवायचा असेल तो कसा मिळेल याची मांडणी, याची संरचना बाबासाहेब करतात. आणि ते असं म्हणतात की यासाठी पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे क्रांती. क्रांती याचा अर्थ संघर्षासाठी आहे. आणि ती क्रांती कशा प्रकारची असायला पाहिजे, तो संघर्ष कशा प्रकारचा असायला पाहिजे याची मांडणी करताना ते असं म्हणतात. आणि खूप महत्वाचं आहे, संविधान सभेचं त्यांचं भाषण आहे, आपली काही उतारे आहेत. शोषित माणसाला सामाजिक न्याय मिळवण्यासाठी क्रांती करणं अपेक्षित आहे, संघर्ष करणं अपेक्षित आहे. पण तो संघर्ष संविधानाच्या चौकटीमध्येच व्हायला हवा असं ते अधोरेखित करतात. ते असं म्हणतात की प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं. माझ्या मते आपण पहिली गोष्ट केली पाहिजे की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संविधानिक मार्गांची कास धरली पाहिजे. इतर मार्ग काही नसून फक्त अराजकतेचं व्याकरण आहे, द ग्रामर ऑफ अनार्की असं ते म्हणतात. त्यामुळे संघर्षाची दिशा कोणती असावी याचा मार्ग त्यांनी शोषित माणसांना दाखवून दिलाय. दुसरा प्रश्न येतो की आपल्याला जर संघर्ष करायचा असेल तर एका नेतृत्वाची गरज असते, एका नेत्याची गरज असते. मला दोन नेत्यांची उदाहरण तुम्हाला द्यायची आहे जे मला आदर्श वाटतात. असं म्हटल्यानंतर तुम्हाला पटकन कुठल्या तरी राजकीय नेत्याचं चित्र डोळ्यासमोर आलं असेल. हे राजकीय नेतेच आहे. त्यातलं एक नाव आहे देवाजी तोफा आणि दुसरं नाव आहे मोहन हिरामण हिरालाल. कदाचित तुम्ही नावं ऐकली नसतील, पण महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मेंढालेखा नावाचे गाव आहे. आणि गेली 35-40 वर्ष ही दोन माणसं ग्रामसभेचे अधिकार आणि आदिवासींचा जंगलावरचा अधिकार यासाठी काम करत आहेत. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून संघर्ष करून आपले अधिकार मिळवता येतात यासाठीचा हा अविरत संघर्ष त्या गावामध्ये चालू आहे. म्हणजे त्यांची घोषणा खूप सुंदर आहे. ते असं म्हणतात की दिल्ली मुंबईत आमचं सरकार आहे, दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार. या दोन माणसांनी हे दाखवून दिलं की जशी संसद आहे, जशी विधानसभा आहे, तेच महत्व ग्रामसभेला आहे. सरकार म्हणजे नेमकं काय असतं, सरकार म्हणजे नागरिक असतं. प्रत्येक नागरिक हा सरकारचा प्रतिनिधी असतो. त्यातल्या मोहन हिरामण हिरालाल यांचं नुकतं निधन झालं. आपण जेव्हा नेता असा पाहिजे असं म्हणतो तेव्हा नेता कसा नसावा बाबासाहेब त्याच भाषणामध्ये असं म्हणतात. आणि खूप महत्वाचं आहे, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, हे मी पुन्हा अधोरेखित करतो आहे, त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. काही डॉट्स कनेक्ट होतात. पुढे ते असं म्हणतात, भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, पण राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. नेता कसा असू नये हे बाबासाहेबांनी संविधान सभेतल्या आपल्या शेवटच्या भाषणामध्ये खूप ठळकपणे अधोरेखित केलं होतं. आणि आपल्याला ही गोष्ट आपल्या मनावरती टिकवून घेणं खूप गरजेचे आहे. शोषितांच्या लढ्याचं नेतृत्व आपण कोणाच्या हातामध्ये देतो आहे याचा खूप गंभीरपणे विचार केला पाहिजे. हे संदर्भ तुम्हाला पाहिजे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणं महाराष्ट्र शासनाचं प्रकाशन आहे, खंड 18, हे आवर्जून वाचा. खंड 18 मध्ये
भाग 3 आणि 172 आणि 73 पानावरती ते तुम्हाला वाचता येईल. शोषितांचं संघटन झालं पाहिजे हे आपण सगळे मान्य करतो आणि बाबासाहेब जसं म्हणत होते. पण शोषितांचं संघटन करताना ते कुठल्या पातळीवरती करायचं? म्हणजे सामाजिक न्यायाचा लढा आपल्याला समजा उभा करायचा आहे शोषित माणसाचा. तो जात म्हणून आपण एकत्रित यायचा आहे, वर्ग म्हणून एकत्रित यायचा आहे, वर्ण म्हणून एकत्रित यायचा आहे, की फक्त विखुरलेपणाने आपण गटागटाने ही लढाई उभी करायची? या प्रश्नाचं उत्तर मोठं गुंतागुंतीचं आहे. 1936 साली बाबासाहेबांनी जेव्हा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्यावेळचा जाहीरनामा जो आहे तो मुळातून वाचण्यासारखा आहे. एका व्यापक पायावरती एक राजकीय पक्ष बांधावा अशी त्यांची इच्छा होती आणि मुंबई विधानसभेच्या निवडणुका त्या पक्षाने त्या काळामध्ये लढवल्या. आणि मग खोतीचा प्रश्न असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, मुंबईतल्या कामगारांचा प्रश्न असेल, म्हणजे शोषितांचा लढा हा वर्गाच्या पातळीवरती उभा करण्याचा अतिशय गंभीर प्रयत्न बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून केला होता. आपलं दुर्दैव असं आहे की आपण नेत्यांना, महामानवांना जातीच्या चौकटीमध्ये ते बसत नसलेही त्यांना मारून मोडून त्या चौकटीमध्ये बसवायचा प्रयत्न करतो. त्याच काळामध्ये क्रिप्स मिशन आलं होतं आणि त्या मिशननी बाबासाहेबांनी विचारलं की तुम्ही कोणाचं प्रतिनिधित्व करता? प्रत्येक संघटना जातीच्या संघटना यायला लागलेल्या आहेत, मुस्लिम लीग यायला लागलेल्या आहेत. आणि दुर्दैवानं बाबासाहेबांना पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करावी लागली होती. म्हणजे वर्गाकडून पुन्हा जातीच्या चौकटीकडे यायला लागलं होतं. नागपूरमध्ये बाबासाहेबांनी श्याम हॉटेलमध्ये केलेले भाषण आहे 56 मध्ये आणि त्यावेळी ते आपल्या अनुयायांना असं म्हणतात की मला माहिती आहे तुम्हाला रस राजकारणामध्ये आहे, धर्मांतरामध्ये कमी आहे, पण माझ्या डोक्यात एक असा पक्ष आहे की जो अखिल भारतीय पातळीवरती शोषितांचं संघटन करेल, ज्यात वर्ण आणि जातीला, लिंगभेदाला काही स्थान नसेल आणि शोषितांचा म्हणून एक राजकीय पक्ष माझ्या डोक्यात आहे, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी. देशाचं दुर्दैव असं की बाबासाहेबांचं लगेच निधन झालं. किंवा निधनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकाची जी प्रस्तावना होती ती लिहिली आणि 2 पत्र त्यांनी लिहिली होती. एक लिहिलं होतं आचार्य प्रति आत्रेंना आणि एस.एस. जोशीला लिहिलं होतं. आणि आपले जे सहकारी होते नारायणचंद्र रत्तू यांना ती पत्र त्यांनी दाखवली आणि उद्या ती आपण फायनल करू असं सांगितलं होतं. ती पत्र कशासाठी होती? बाबासाहेबांनी त्यांना असं लिहिलं होतं की आपल्याला अखिल भारतीय पातळीवरचा एक शोषितांचा पक्ष स्थापन करायचा आहे, अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी. दुर्दैवानं बाबासाहेबांचं ते स्वप्न बाबासाहेबांच्या मुळे संपलं आणि आजही ते पूर्ण कुणी करू शकेल अशी दुरान्वयी शक्यता दिसत नाही. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो की सामाजिक न्यायासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, नेतृत्व लागेल, शोषितांचं संघटन लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी बुद्धिजीवी वर्ग लागेल. ज्या ज्या देशामध्ये बुद्धिजीवी वर्ग अत्यंत स्वार्थी आणि अप्पलपटा होतो त्या समाजाची अधोगती होत राहते. बुद्धिजीवी वर्ग, स्वतःला बुद्धिजीवी बनवणारा वर्ग किंवा नव्याने उत्पन्न होणारा बुद्धिजीवी वर्ग जर शोषित माणसांची आणि मातीमध्ये काम करणाऱ्या माणसांची आपली नाळ तोडून टाकत असेल तर तो समाज कधीही प्रगतीच्या पथावर जात नाही, मार्गक्रमण करत नाही. त्यामुळं सामाजिक समतेसाठी, सामाजिक न्यायासाठी आपल्याला क्रांती, नेत्याची गरज, शोषितांचं संघटन आणि बुद्धिजीवी वर्ग हे सगळं जर करायचं असेल तर ते कसं शक्य आहे? याचं एकमेव उत्तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी देऊन ठेवलं होतं, शिक्षण. पण शिक्षण हे दुधारी हत्यार आहे. म्हणजे आपण सामाजिक न्यायासाठी ही सगळी संरचना करण्यासाठीचा पाया शिक्षणाकडे जेव्हा पाहतो तेव्हा मला 3 प्रतिमानं आठवतात. एक प्रतिमान आहे माओ त्से तुंगचं. म्हणजे चायनामध्ये कल्चरल रिव्होल्युशन ज्यावेळी झालं त्यावेळी शाळांच्या मध्ये, कॉलेजमध्ये एक रेड डायरी देण्यात आली. म्हणजे एक लाल पुस्तिका होती आणि त्या पुस्तिकेमध्ये
माओ त्से तुंग हा कसा मोठा नेता आहे, तो कसा प्रेषित आहे आणि चीनमध्ये कशा प्रकारची नवीन क्रांती तो घडवून आणणार आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळं कसं कुठं आहे आणि अधिक चिकित्सा केल्याने आपण आपल्या देशाला कमकुवत करतो. त्यामुळे जास्त प्रश्न विचारू नका, माओला तर विचारूच नका, अशा प्रकारची मांडणी चायनामध्ये, चीनमध्ये झाली होती. आणि त्या काळी विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी ठार मारल्याच्या घटना घडल्या. म्हणजे शिक्षण व्यवस्था जेव्हा प्रश्न विचारू नका, हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था ज्या समाज रचनेमध्ये निर्माण होते, तिथं शिक्षण हे फक्त पदवीच्या कागदापुरतं शिल्लक राहतो आणि सुशिक्षित माणूस हा अशिक्षित, तथाकथित अशिक्षित माणसापेक्षाही फार भयावहपणे वागताना आपल्याला दिसतो. याच्या बरोबर दुसरं एक प्रतिमान आहे ब्राझीलमध्ये. पाउलो फ्रेरे नावाचा एक तत्वज्ञ होता आणि त्यांनी पेडॅगॉजी ऑफ द अप्रेस्ड नावाची एक पुस्तक लिहिलं अतिशय सुंदर. आणि त्यात तो असं म्हणाला, शिक्षण म्हणजे बँकिंग कन्सेप्ट नव्हे. म्हणजे काय, समजा मी शिक्षक आहे आणि माझ्यासमोर विद्यार्थी बसले, तर मी सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे आणि माझ्याकडे असलेलं ज्ञान मी त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये घालणार आहे, कारण ती रिकामी भांडे आहेत आणि त्यांच्यामध्ये ज्ञान भरणार आहे. अशा प्रकारची शिक्षण रचना असलेली शोषण व्यवस्था आणि संरचना बळकट करण्यासाठी काम करत असते. त्यातून क्रांती उद्भवत नाही, क्रांती निर्माण होत नाही. बाबासाहेबांनी जेव्हा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं जेव्हा सांगितलं, तेव्हा तो संघर्ष हा सकारात्मक संघर्ष होता, कन्स्ट्रक्टिव्ह स्ट्रगल होता, हे आपण विसरता कामा नये. पण शिकण्यासाठी, संघटित होण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी अजिबातच अनुकूल आपल्याला परिस्थिती नाही. सर्वत्र अंधकार दिसतो आहे. तर मग आपण प्रेरणा कुठून घ्यावी, कोणाकडे बघावं? शोषित माणसांनी आपल्या प्रश्नाची उत्तर शोधावी कुठं? बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म असं लिहिल्यानंतर सांगितलं की हे नवयान आहे, म्हणजे महायान आणि हीनयान, याच्यानंतरचं एक नवयान बाबासाहेबांनी मांडलं. आणि त्या नवयानामध्ये जे बुद्ध आहे ते असं सांगतात की लढण्यासाठीची प्रेरणा जी आहे ती तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही. देर इज ऑलवेज अ विल विच यू कॅन सेट इन मोशन, असं ते म्हणतात. म्हणजे माणूस म्हणून तुमच्यामध्ये असलेला स्व जो आहे त्याला जागृत करून आपली लढाई आपल्याला लढावी लागेल. आपली लढाई दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढता येत नाही. आणि यासाठी शोषणाच्या ज्या संस्था असतात त्याला उत्तर देताना आपण कसे रिस्पॉन्ड करतो आहोत किंवा रिॲक्ट कसे करतो आहोत शोषणाला. पहिलं आहे, आपण सबमिसिव्ह होतो, म्हणजे अधीन होतो शोषणाला. कुणी किती अत्याचार करू दे, महागाई वाढवू दे, कुणावरती अन्याय होऊ दे, आपण थंड गोळ्याप्रमाणे पडून राहतो. आपण काही प्रतिक्रिया देत नाही. आपल्याला आपल्या घरामध्ये आग लागलेली नाही ना, एवढीच काळजी असते. म्हणजे शोषणाला आपण अधीन होतो. दुसऱ्या प्रकार म्हणजे आपण निष्क्रिय होतो, म्हणजे आपल्याला कशाचीच पडलेली नसते. इतक्या प्रकारे निष्क्रिय होतो की आपल्या घराला आग लागली तरी ठीक, आता जळून जाऊ असं म्हणून आपण शांत बसून राहतो. प्रकार आहे तिथं आपण आक्रमक होतो, अग्रेसिव्ह होतो, व्हायलन्सच्या प्रकारामध्ये जातो. म्हणजे आपण शोषणाच्या अधीन होणं, निष्क्रिय होणं, हिंसक होणं, या प्रतिक्रिया सोडून एक चौथी प्रतिक्रिया येते, ती म्हणजे जो नवयानामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांच्या तोंडी जो मंत्र दिला तो असर्टिव्ह सेल्फचा. असर्टिव्ह सेल्फ याचा अर्थ असा की आपल्यामध्ये असलेल्या सुप्त शक्तींना आपण स्वतः जागृत करून लढण्यासाठी सज्ज होणं, उभं राहणं. जोपर्यंत आपल्या न्यायासाठी आपण लढत नाही,
आपला स्व जागृत करत नाही. आणि नवयान हे मुळातून वाचण्यासारखं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपला असं समज होतो की बाबासाहेबांच्या वरती अन्याय झाला, धर्माने जातीभेद केला म्हणून त्यांनी नवयान स्वीकारलं, असं नाही. एक खूप मोठं राजकीय आणि सामाजिक तत्वज्ञान नवयानाच्या मागे आहे, ते आपण समजावून घेणं गरजेचं आहे. तो आता विषय नाही, आपण परत कधी या विषयावरती बोलू. म्हणजे न्यायाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब असं म्हणत होते, न्याय म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, न्याय म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. म्हणजे जस्टिस इज सिम्पली अनदर नेम फॉर लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आणि त्यासाठी आपल्याला सकारात्मक संघर्ष करावा लागेल. आपण जेव्हा सकारात्मक संघर्षासाठी उभे राहतो तेव्हा शोषणाच्या संरचना नेमक्या काय आहेत हे समजावून घेणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे त्यातली पहिली जी आहे, म्हणजे शोषणाची रचना जी आहे ती आयडियोलॉजिकल आहे, वैचारिक आहे. आपलं वैचारिक शोषण होतं आहे याची जाणीव तरी आपल्याला होते का? किंवा आपलं वैचारिक शोषण कोण करत आहे? मग ते माध्यम करत आहेत, समाज करतो आहे, आपले शिक्षक करत आहेत, सत्ताधारी करत आहे, धर्मसंस्था करत आहेत. आपण वैचारिक दृष्ट्या कुपोषित आहोत याची तरी जाणीव आपल्याला समाज म्हणून होते का? कारण या ज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय संस्था कार्यरत असतात त्या वैचारिक दृष्ट्या तुम्हाला गुलाम बनवतात. मगाशी मी जे म्हणालो की 80% लोकांच्या वरती नियंत्रण ठेवायची काही सत्ताधाऱ्यांना गरज नसते. 20% लोकांच्या वरती नियंत्रण ठेवलं तर ते 20% लोक आपला प्रभाव 80% लोकांच्या वरती पाडत असतात. त्यामुळे वैचारिक शोषण हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण आपल्या घरामध्ये याचा विचार करा की आपल्या घरामध्ये असणारं दूरचित्रवाणी, आपल्या घरामध्ये येणारे आपले मित्र, समाजामध्ये ज्या लोकांच्या बरोबर आपण बोलतो आहोत त्यांना जे काही समजत आहे, आपल्याला जे काही माहिती आहे ते कसं माहिती आहे, कोण सांगतं आपल्याला, हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजे. हे वैचारिक शोषण संस्थात्मक रूपांच्या मध्ये उतरतं, संस्थांच्या मध्ये उतरतं. म्हणजे फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स असतात आणि इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन्स असतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कलम कसाई असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एखादा गरीब शोषित माणूस किंवा एखाद्या छोट्या कागदासाठी सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या मारत असतो तेव्हा शेतकऱ्याचाच मुलगा त्या जागेवरती जेव्हा बसतो तेव्हा तो शोषणाचा सूत्रधार झालेला असतो. म्हणजे जातीमध्ये वर्ग निर्माण होतात आणि त्या वर्गाचे हितसंबंध जेव्हा एकमेकाशी गुंतलेले असतात तेव्हा शोषित माणसाला आपल्याच माणसाबरोबर पुन्हा एकदा संघर्षाला उभं राहावं लागतं. आपण ज्याला इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन्स असं म्हणतो, काही भगिनी इथं बसलेल्या आहेत त्यांना हे जास्त पटेल कदाचित. आपण लग्न ही संस्था इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन असं म्हणतो. याच्यामध्ये शोषण काय होतं? म्हणजे आपण कधी या गोष्टीचा विचार केलाय का की मुलगी बघायला जाणं, म्हणजे आपण एखादं बाजारात जनावर बघायला जातो तसं मुलगी बघायला जातो, तिला चालून दाखव असं म्हणतो. मुलगी नवऱ्यापेक्षा वयाने छोटी का असली पाहिजे? ती उंच असली तर काय काय प्रॉब्लेम आहे उंच असली तर? हे कोण सांगतं आपल्याला? याचा कधी आपण विचार केला? म्हणजे फॉर्मल इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन जे आहेत शोषणाच्या ते अशा पद्धतीने आपल्या भोवती कार्यरत असतात की आपल्याला त्याची जाणीव होत नाही. आणि मग हे सगळं आपल्या एकमेकाच्या संवादातून झिरपत असतं. माणूस म्हणूनही आपण एकमेकाची प्रतिष्ठा राखत नाही. अगदी आपण हॉटेलमध्ये गेलो तरी वेटरला आपण असं म्हणून बोलतो, त्याच्या श्रमाचं मूल्य आपण राखत नाही. हे सगळं करत असताना आपण शोषण आत्मसात करतो, इंटरनलाइज करतो. म्हणजे आपली अवस्था त्या हत्तीसारखी होती की ज्याच्या पायातून बेड्या काढलेल्या आहेत पण आपण जागेवरून हलायला तयार नाही, तर त्या बेड्यांच्या भ्रमामध्ये आपण आहे, ते आपण आत्मसात केलेलं आहे. शोषणाच्या या चौकटी मुळातून समजून घेतल्याशिवाय सामाजिक न्यायासाठीचा सकारात्मक संघर्ष करणं शक्य नाही. आज ज्या जगामध्ये आपण राहतो आहोत, आपण ज्याला LPG म्हणतो, म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन होऊन आता इतकी वर्ष झाली. आता नुकता ट्रम्पनी जो टॅरिफचा सगळा खेळ मांडला
त्या सगळ्या चित्रामध्ये आपण कुठे आहे समाज म्हणून, आणि समाजातला सगळ्यात शोषित माणूस मी कुठे उभा आहे, माझा काय त्याच्यामध्ये रोल आहे, माझी काय भूमिका आहे, याचा आपण कधी विचार केला? म्हणजे माझ्यासाठी धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता याच्यामधला कुठला महत्वाचा संघर्ष आहे? आज कुठला संघर्ष चालू आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये? जेव्हा ट्रम्प टॅरिफ इम्प्लिमेंट करत होते तेव्हा आपल्याकडे आपण काय चर्चा करत होतो? आपले वर्तमानपत्र काय सांगत होते? आपलं पार्लमेंट काय चर्चा करत होतं? ऑक्सफोर्ड आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने नुकता एक इंडेक्स प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ज्या ज्या देशांनी प्रगती केली त्या देशामध्ये फक्त चायना आणि अमेरिका आहे, त्यात आपण सुद्धाच नाही. असं का होतं? म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की भौतिक वादावर टीका करताना थोडी तारतम्याने केली पाहिजे. ते वास्तव आहे हे आपण स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आपण सिलिकॉन व्हॅलीचं उदाहरण घेतो. आपल्याकडे सिलिकॉन व्हॅली का निर्माण झालेली असं कधी विचार केलाय आपण? आणि याचं मूळ सामाजिक न्यायामध्ये आहे. कसं पहा, द रेन फॉरेस्ट नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, जरूर वाचा. सिलिकॉन व्हॅली जिथं डेव्हलप झाली ते वॉशिंग्टन पासून खूप दूरचा प्रदेश आहे. आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे लोक येत होते ते लोक सर्व वर्णाचे, वर्गाचे, सर्व लिंगाचे होते. तिथं ज्ञान मिळवण्याचा, ज्ञान देण्याचा, घेण्याचा, ज्याला टिंकरिंग असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, हा अधिकार सर्वांना होता. तिथं आखीव रेखीव रचना झाली नव्हती. म्हणजे कोळीनी असं आपण जंगल जसं लावतो, झाडं लावतो, त्याला काही पाणी घालतो, मग ते अशाच पद्धतीने वाढायला पाहिजे, अशी रचना सिलिकॉन व्हॅलीमध्ये नव्हती. जगभरातील अनेक लोक तिथं आले, त्यांना वर्गवर्णाची, जातीची कुठलीही चौकट नव्हती. ज्ञानाधिष्ठित समाज आपल्याला उभा केला पाहिजे आणि ज्ञानाधिष्ठित समाजाच्या रचनेमध्ये आपण सर्व समभागी आहोत अशी मांडणी सिलिकॉन व्हॅलीमध्ये होत होती. आणि त्याच्यामध्ये राजकीय सत्तेचा, आर्थिक सत्तेचा आणि धर्मसत्तेचा काहीही सहभाग नव्हता. किंबहुना वॉशिंग्टनने पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे सिलिकॉन व्हॅली उभी राहिली आणि आजही ती तशी त्याच पायावरती उभी आहे. आपल्याला 2050चा भारत जेव्हा आपण म्हणतो आणि आपल्याला न्याय या कल्पनेभोवती आपल्याला समाज उभा करायचा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण बुद्धिप्रामाण्यवादी आणि ज्ञानाधिष्ठित समाजाची रचना हेच त्यावरचं उत्तर आहे. म्हणजे अगदी शेवटचे काही मुद्दे मी मांडतोय आता. जॉन रॉल्सचं एक मॉडेल आहे सामाजिक न्यायाचं. म्हणजे मी जर असं म्हणालो तुम्हाला की चला आपण आता इथे बसलेलो आहोत शाहू स्मारक मध्ये, आपण काय करूया की सामाजिक रचनेचं, सामाजिक न्यायाचं एक प्रतिमान तयार करू, एक मॉडेल तयार करू की आपण इथून बाहेर गेल्यानंतर तो सामाजिक न्याय आपण लागू करू. असं मी ज्या क्षणी म्हणतो त्या क्षणी आपण आपल्या जातीच्या नयातून, वर्गाच्या नयातून विचार करायला लागतो. म्हणजे मी या जातीत जन्माला आलेलो आहे, या धर्मात जन्माला आलेलो आहे, तर माझ्यासाठी न्याय म्हणजे काय असा विचार करायला लागतो. आपण क्षणभर असा विचार करू, 10 नवजात अर्भक आहेत आणि त्यांचा जन्म नुकता झालाय. त्यांना आपलं लिंग माहिती नाही, आपण कुणाच्या घरात जन्माला आलो माहिती नाही, आपली जात माहिती नाही, देश माहिती नाही, वर्ग माहिती नाही, काही माहिती नाही. आणि त्यांना असं सांगण्यात आलं की चला आता तुम्ही या देशात कुणाच्या घरात जाणार आहात जन्माला, म्हणजे कुणाच्या घरात जाणार आणि वाढणार आहात हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही जन्म घेतलाय, पण तुम्ही कुठल्या समाजामध्ये वाढणार आहे, जातीमध्ये वाढणार आहे तुम्हाला माहिती नाही. पण आपल्याला एक न्याय व्यवस्था तयार करायची आहे. तुम्ही ती कशी कराल? समजा मी त्यातले एक अर्भक आहे, तर मी काय बघेन पहिल्यांदा, तर मी असं बघेन, अरे बापरे भारतात आपल्याला जायचं आहे ह्या घरामध्ये, मग शेतकऱ्याच्या घरामध्ये गेलो तर बाप आत्महत्या करण्याची शक्यता आहे. दलित शोषित माणसाच्या घरामध्ये गेलो तर अन्याय अत्याचार सहन करावं लागेल. भारताच्या सगळ्यात श्रीमंत माणसाच्या घरामध्ये गेलो तर मग सामाजिक न्यायाची कल्पना मी अशी तयार करेन की त्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये मी जाणार आहे, पण लगेच माझ्या मनामध्ये विचार येतो, पण समजा मी त्या घरात नाही गेलो तर, मी अगदी गरीबातल्या गरीब माणसाच्या घरामध्ये जर गेलो तर काय? म्हणजे मी न्याय बनवताना श्रीमंतासाठी बनवला आणि मी गेलो गरीबाच्या घरामध्ये, मग मी त्या गरीब माणसाच्या अनुषंगाने न्याय बनवायला लागतो.
पण मग असा विचार करतो, मी सगळ्या गरीब माणसाच्या दृष्टीने न्याय बनवलाय, पण मग श्रीमंताच्या घरात गेलो तर माझ्यासाठी पण काहीतरी पाहिजे ना. म्हणजे आपण आपले वर्ग वर्ण हे सगळे नय बाजूला ठेवून जेव्हा न्यायाची कल्पना डोळ्यासमोर आणतो तेव्हा आपण ती खरी मांडणी सामाजिक न्यायाची करू शकू असं मला वाटतं. कालबाह्य मूल्यांच्या आणि संरचनांच्या गुंत्यात आपण अडकून पडलो तर देश म्हणून आपलं भवितव्य अंधकारमय आहे. जगाच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण टिकू शकणार नाही. हे सामाजिक पुनर्रचना आणि व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं पाहिजे. आपले जातीचे अभिनिवेश बाजूला सोडून बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाच्या कल्पनेकडे आपण पाहिलं पाहिजे. आपण वारंवार असं जेव्हा म्हणतो की बाबासाहेब एका जातीचे धर्माचे देशाचे असे नव्हते, ते मुळातून समजून घेतलं पाहिजे. का नव्हते हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, राजर्षी शाहू छत्रपतींनी, बाबासाहेब आंबेडकरांनी एक समतेची पताका अखंडपणे फडकवत ठेवली. ती समतेची पताका आपल्या खांद्यावरून कुणी खेचून घेत आहे का किंवा ती खाली पडते आहे का याचा विचार खूप गंभीरपणे करण्याची ही वेळ आहे. कोल्हापूरच्या भूमीमध्ये, राजर्षी शाहूंच्या भूमीमध्ये जेव्हा मी ते म्हणतो आहे तेव्हा या सगळ्या मांडणीचा विचार आपण करावा आणि पुढे मार्गक्रमण करण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यासाठी आपण उद्युक्त व्हाल या भावनेनं हे विचार मी मांडले. इथे थांबतो.